राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज. पोलीस बंदोबस्त तैनात. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दादांची राख विझण्याआधीच सुनेत्रा पवारांनी त्यांना शपथ घ्यायला लावली असं रामदास कदमांनी वक्तव्य केलं होतं. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर शरद पवार जाणार की पार्थ पवार याकडे आता लक्ष. तर महाविकास आघाडीत पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची ताकद. राऊतांचं भाष्य. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त. तर या ठिकाणी बॉम्बचा संशय म्हणजे गलिच्छ राजकारण. सुजय विखेंचा जोरदार हल्लाबोल. दादांच्या अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू. चौकशीमध्ये काही आढळल्यास सरकार कारवाई करेल. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा यू-टर्न. तर विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेमध्ये आम्ही नव्हतो, त्याबाबत मला काहीही माहिती नाही. आव्हाडांचा यू-टर्न. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेऐवजी आता 10 तारखेला होणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामुळे हा निर्णय. दादांचा अपघात आणि विलीनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. एप्स्टीन फाईल्समध्ये मोदींचं नाव वारंवार येत आहे. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. नवनाथ बन यांचा राऊतांना इशारा. अमरावतीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीरा कांबळे यांची एमआयएम मधून हकालपट्टी. पक्षादेश डावलून भाजपला समर्थन दिल्यानं कारवाई. तर एमआयएम कडून मीरा कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची सुद्धा मागणी. लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार. आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती. आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% स्थिर. तर ईएमआय तुर्तास तरी वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. 2% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा सरकारला प्रस्ताव. मात्र अद्याप या प्रस्तावावर कोणताही निर्णय नाही. बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. लग्न मंडपातनं पळ काढतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल. नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल. कॅब आणि रिक्षा चालकांचा आज देशव्यापी बंद. तर ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक. 11 लाख ॲप आधारित रिक्षांची सेवा यामुळे कोलमडणार. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय. वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी आणि युवा गोलंदाजांची धार. इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर 6व्यांदा कोरलं नाव. भारतीय संघावर पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा थोपटली पाठ. हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचं मोदींकडून म्हणत स्तुतीसुमनं. भारतानं वर्ल्ड कप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष. तर आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण. आयुषच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. तर हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी.